तर नमस्कार पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन युट्यूब ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज तुम्हाला दाखवतो आंबे काढायचं काम चालू आहे. पब्लिक चढली वरती, एक नीरज भाई चढलाय. हे आला बा फायनली, तो ब्लॉग मध्ये आला. इकडे पण छोटा कार्यकर्ता पण आलाय. हे काय बोलतो तू? काय नाही काढली आंबे काढता त्याला येत नाही तर बोलू नको ना. तू बोल रे. थांब एक मिनिट. हा मित्रांनो, 2 मिनिटं परत भेटू आपण. 1 hour later. मित्रांनो हे बघा, पहिली विकेट पडली. आहे गुहागरचा आंबा, मस्त असा. हे आहे आकाश, वास घेऊन बघ नाही का, स्मेल बघ नका भारी. तू व्हिडिओ काढतोय ए आज गेले दे इकडे. मित्रांनो हा बघा, पहिला आंबा आलाय सीझनचा, पहिला आपला आंबा आपल्या हातात, तो पण कोकणातला आंबा. हे घे भाई, चल आपल्या जमा करायला घे. बाईचं थँक्यू आणि त्या दोघांना पण थँक्यू. हे आरामात काढा रे भाई, गाय नाही. तू एकच काय पोज करतो, आंबे काढ. गजब बेइज्जती है. झालं बंद झालं, तू झाला फेमस झाला. त्याला घेता चला मित्रांनो, आता येणार ना. टोपी जा त्या मित्राला मदत कर. चला मित्रांनो, आता अजून निघतील, पण दाखव तुम्हाला अजून. तर मित्रांनो बघा, याच्यावर झाले सीन. हे काय लावा तुला मित्रांनो झाला त्याचा पचका, तो चढलाय वरती. त्याचा उतरताना त्याची झाले वांदे. ए काम कर, हळू मित्रांनो. चढताना सापार का चढला, उतरताना परवा हे झालाय. अरे त्याच्या इथंच फाडले तुकडं वर घेतो त्याला. गेलो वरती मी. आता झाड पण असं आहे ना, आडवा आहे एकदम. तू गेला ना तर झाड खाली येईल डायरेक्ट. संबंध आहे का? झाड बघ कसं आहे. पण तू फेकू नको, काय पण बोलू नको, खोटं रे. तू गप. विष्णू काय वाटतं तुला? विष्णू बोलतो कधी आंबा खालील. हे बघ विष्णू आंबे आलेले आहेत. यो मित्रांनो, दडदडीत हापूस सामान मला दाखवतो. मस्त असा हापूस आहे. हे यार काय तुमचं लक्ष नाही, बाहेर पडतंय आंबे. मित्रांनो मस्त असते भरपूर. मित्रांनो बघा, त्याला आता रेस्क्यू साठी कोण चढले वरती? रवी भाऊ चढले तर ती रेस्क्यू करायला. भाई आता परत नको चढव कधी आयुष्यात. या खाली असते नको ना काय तू नको ना शिवाय देऊ. काय तो एकटाच वाघ आहे. कुठे गेला वाघ हरवला. हा तो बरोबर चढलाय, ते बरोबर एवढे पिशवीवर आंबे काढले. ए भाई तुझी फाटली, तू वर कुठं चाललायस? खाली आहे ना भाई, घाबरलायस ना तू? ते खाली चायला रवी बाबा बघा तुम्ही मित्रांनो. रवी बाबा पण चढले डायरेक्ट वरती. रवी बाबांनी फुल कष्ट घेतलेत. ए पप्पा बघ कुठं गेलाय. तर मित्रांनो या बाईला आणायला सांगितलेली पिशवी, त्या बाईने कार्यक्रमात आणला डायरेक्ट. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी. और कुछ लोग मनोरंजन भी करवाते हैं. एवढा एक गोणी घेऊन आलाय, त्याला पिशवी सांगितलेली, गोण घेऊन आले. डोका साफ कर. येते बघ त्याच्यात. इथे चला मित्रांनो. तर मित्रांनो आता पण आहे गुहागर बीच वरती, साईडला बघू शकता बीच आहे. आणि आपण ही गाडी घेतली होती, इथे मजा केली. बघा दादा तुम्हाला सांगतील गाडीबद्दल थोडी माहिती. तुमचा नंबर वगैरे सांगून द्या काय. माझा नंबर आहे 8600874344. आम्ही बीचवर गेले 5 वर्ष आम्ही व्यवसाय करत आहोत आणि सगळे आपल्या अंडरमध्ये बीच आहे. कुठे बीचला स्वच्छता आहे चांगली, पण थोडी पावसाळी असल्यामुळे थोडीशी आपल्याला दिसत आहे या गोष्टीसाठी. पण यामुळे आता पर्यटक वाढलेले आहेत खूप, आणि चांगला एन्जॉय करायला आम्ही देतो पर्यटकाला. रिस्पॉन्स आहे ना चांगला, सहकार्य करून आम्हाला चांगल्या तऱ्हेने तुमच्याकडे गिराईक भेटले तर आम्हाला रिस्पॉन्स त्याचा भेटतो. थँक्यू. चला तर मित्रांनो आता आपण जस्ट आलो जाऊ समुद्रात. हे रोज ते यायचं पाणी तिथं मजा करायची तेच चालू आहे. म्हणून मी जास्त काय ब्लॉग बनवला नाही आज, थोडासाच बनवला आहे. तुम्हाला हे सूर्यास्त दाखवतो मी समोरून. आज तुम्हाला क्लिअर सूर्यास्त बघायला भेटेल. आज आपण स्पेशल आलो आहे इथं सूर्यास्त बघण्यासाठी. तुम्हाला दाखवतो मी, होईल आता एक 10 मिनिटात तुम्हाला दाखवतो. मी ब्लॉग कंटिन्यू करा फक्त.
मस्त झालेला आहे सूर्यास्त, समोर बघू शकतात सूर्यास्त झाला आहे. आता आपण पण जातो, पाणी बिणी बघा इथं सगळी फुल एन्जॉयमेंट झालं. भावाला आपल्याबरोबर, बाकी कोण नाही आला, आपल्या भावाला आपल्याबरोबर. चला आता जाऊ आपण डायरेक्ट. इकडे आहे जातं पुढे दाखव जरा, फिरा अजून काय असेल. रामकृष्ण हरी, नमस्कार. बोला, बोल 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 अजून नको. अरे काय ते बोलवता, अटकलास तू. कुठं जायचं फिरायला? कुठं नेशील तू? तू जिथं नेशील तिथं जाऊ आपण. घरात? कुठं घरी का? आता नाही कुठं फिरायला? जेवलं पण. चला मित्रांनो आता आपण जाऊ घरात. इथं थोडं थांबवा जरा, मी एन्जॉय करतो मग नंतर जाऊ. 2,000 years later. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आता आपण निघालो परतीच्या प्रवासाला. बघू शकता समोर गाडी पण आपण फुल केलेली आहे. एक मिनिट टाईम पण दाखवतो. गाडी पण फुल झाली, 6:34 वाजले, सकाळचे 6:30. आता त्याची पण गाडी फुल होते. तर चला आता आपण जाऊ परत परतीच्या प्रवासाला घराच्या दिशेने. तर दाखवतो आता आजच्या ब्लॉगमध्ये काय. आणि आजचा दिवस आहे 5वा. तर कसे दिवस गेले कळालेच नाही. चला आता आपण निघूया परतीच्या प्रवासाला. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर मित्रांनो आता आपण पोचलोय, परत रिटर्न चाललेलो तर मुंबई गोवालाच आहे. चला सगळे रेडी आहेत रिटर्न जायला. नको रे बाबा, परत बोलून ब्लॉग कट करे, कारण नको ते लफडे. चला मित्रांनो आता आपण आलो जवळजवळ 70 किलोमीटर आलो पण आपण जवळपास चिपळूणच्या पुढे. आता चला आता रस्ता मोकळा आहे मस्त, काही ट्रॅफिक वगैरे नाही. ट्रॅफिक आपल्याला फक्त मानगावमध्ये भेटणार आहे. चला आता आपण
मित्रांनो आता आपण पोचलोय माणगावमध्ये. बाईला अजून पण भूक नाही लागली. बाई घरातनं सकाळी 6ला निघालो. आम्ही काय खाल्लं नाही तरी पण बाई अजून पण बोलतो हे आकाश पुढं भेटेल ना. बघा आकाश मला पुढं भेटेल. चल पुढं आलो तर. चला मित्रांनो आता आपण परत जाऊ गोव्याला. माणगावला पोचलेलो आहे आपण. चलो आता डायरेक्ट मुंबई स्टेशनने आपण परत एकदा प्रवास सुरू करू. चला तर मित्रांनो आपण परत एकदा चालू झालो आहे. ती गाडी परत एकदा फुल झाली आहे. ते 320ला फुल होते आता 300. कशी एनर्जी आहे का नाही पोरांनी. तुला काय बोलायचं होतं ना. बोल बाबा काय बोलतो. आम्ही सकाळी निघलेलो 7 वाजता आणि इथं पोचलो किती वाजले रे आता. वाजले 10 वाजले 10:30. 10 वाजले. एवढ्या लवकर आम्ही 150-200 किलोमीटर पार केलंय. 170. हे तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल आम्ही कसं पार केलंय तर सिको ॲप डाउनलोड करू. हे सिकोची ॲडव्हर्टाईज नाही करायची इथं. युट्यूब बघा ब्लॉग बघा. हे दोघं काय सध्या तोंड पडलेली त्यांची. आकाशला काय घाय झाले घरी जायची काय माहिती. चला निघू आता परत. तर मित्रांनो आता आपण जस्ट पोचलो. थांबलो जरा नाश्ता पाणी डे केले सगळं लावला कॉपरेट. मित्रांनो आता बघू नाश्ता काय घ्यायचं आहे काय सगळं आपलं वाकण आणणार. वाकण बस स्थानक आहे समोर. तिथे इथंच थांबलो नाश्त्याला. बरोबर गाडी किती 10:30 पावणे 11 वाजता बंद केली. 6 वाजता निघालेलो. पावणे 11 वाजता नाश्त्याचा ब्रेक घेतला. आता जवळजवळ अजून एक 100 किलोमीटर बाकी अजून. चला आता नाश्ता पाणी करून परत जाऊ आपल्या परतीच्या प्रवासात. पहिला नाश्ता एन्जॉय करून घेऊ. आकाशकडून नाश्ता आहे त्याच्या नगरीत आल्यामुळं रायगडमध्ये आल्यामुळं आकाश नाश्ता देतो. स्पॉन्सर बाय आकाश. तर मित्रांनो आता आपण बघा या इथं हॉटेलला थांबलं. श्री समर्थ ए भाई नाश्ता कसा होता. एकदम भारी नाश्ता होता. एकदम भारी नाश्ता होता. आकाश भाई रिव्ह्यू. नाश्ता एकदम मस्त होता. विष्णू भाई कडक झाला ना सर. चला मामाने थोडासा गॅप दिला आम्हाला. 10चा चहा 25ला सांगितला तर आम्ही त्यांना नाही सांगितलं. आम्हाला बोललो 10चा चहा द्या. जाऊ द्या तो पर्सनल विषय. चला मित्रांनो हा बघा आहे समोर गोवा हायवे. आता इकडं होतं गोव्याला इकडं होतं पनवेलला. चला आता आपण या गल्लीतून निघू ट्रकाला तिथून निघू डायरेक्ट बदलापूर. चलो मिळते डायरेक्ट कर्जतमध्ये. मित्रांनो आता आपण पोहोचलो जस्ट कर्जतमध्ये. हे बघा आहे कर्जत आणि हे कर्जतचे रहिवासी आकाश भाई आणि हे एक कर्जतचा रहिवासी. यांना आता इथं ड्रॉप केलं आहे. आंब्याची वाटणी पण झाली. हे बघा आंबे घेण्याचा जुगाड आहे. हा बघा तुझं कुठे इकडं पण हे बघा. वाह क्या सीन है. वाह क्या सीन है. हे आंब्याचा जुगाड आहे यांचा. आता हे चालले तो असत पाणी वगैरे. थांबा 1 मिनिट. मित्रांनो आपण पोहोचलोय बरोबर 12-12:30 वाजता पोहोचलोय. किती किलोमीटर झालं रे. हे किती वाजले आता 1 वाजलाय. 256 किलोमीटर चाललो मित्रांनो आपण. 256 म्हणजे 250 किलोमीटर आपण आलो बरोबर तिथून घरापासून यांच्या घरापर्यंत. आता आपल्या अजून बदलापूरला जायचं आहे आणि हे गाडी अंबरनाथचे आहेत. यांना एक सोडायला गाडी 286 किलोमीटर. ठीक आहे चला. तर मित्रांनो आता आपण जस्ट पोहोचलो आहे बिल्डिंगमध्ये. बघा म्हणजे आपण आलो 2 वाजताच कोकणातून. तर आता आपण जर बाहेर गेलो होतो गाडी घेऊन. तर आता आपण जाऊ घरी. तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट करा शेअर करा. चॅनल असेल तर सबस्क्राईब करा. चला आणि आपली सिरीज आवडत असेल तर नक्की कमेंट करा. चला भेटू उद्याच्या न्यू ब्लॉगमध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र. बाय बाय.